पाऊले चालती पंढरीची वाट. पंढरीच्या वाटेमध्ये पंढरपूरला जात असताना आपले टाकळीच्या क्षेत्रातील सर्व वारकरी व हरिभक्त परायण हे सर्व पंढरीच्या वाटेने चालले आहेत. पंढरीची वाट जणू एक स्वर्गाकडे जाणारी वाटे. ते स्वर्गाकडे जाणाऱ्या वाटेत पंढरीच्या वाटेत आपले जे हरिभक्त परायण वारकरी संप्रदायातील आपले सर्व जे टाकळीच्या क्षेत्रातील वारकरी आहेत त्यांना आपण विचारूया. चालल्यावर तुमचे पाय दुखता का नाही? घरच्यांची काय आठवण? घरच्यांना तुमची आठवण? वारीच्या वाटेला निघाल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याचा आनंद हा द्विगुणित होत असतो. कारण की प्रत्येक वारकरी हा दरवर्षी आषाढी वारीची वाट पाहत असतो. कारण की भगवंताच्या भेटीसाठी जात असताना वारकरी हा नेहमी आतुर असतो. कारण की जसे वारकरी वारीची वाट पाहतात तसाच भगवंत ही वारकऱ्यांची वाट पाहत असतो. वारीला जात असताना एकदम आनंदाच्या वातावरणात आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी म्हणजे गदारोळ करत खेळत बागडत हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत. अमृताहुनी गोड नाम तुझे घेता देवा. महाराजांनी जे त्यांचे दोन शब्द व्यक्त केले ते अमृताही गोड आहेत. म्हणजे देवाकडे जी वाट चालली त्या वाटेमध्ये होणारा त्रासही त्यांना अमृतापेक्षा गोड वाटतोय. आणि वारीला निघायच्या अगोदर आमचं लग्न आहे, आमचं मी सगळ्याला घरच्यांना सांगत असतो, मी वारीला जर निघालो तर कोणाचं लग्न असो कोणाचं काय असो तुम्ही आपलं ऍडजस्ट करा, मी वारीला जाणार म्हणजे जाणार. वारी चुकायची नाही. महाराजांच्या शब्दात एवढंच कळते की वारी चुकून द्यायची नाही. आज आपली शंकरपाळी पायी दिंडी 18 वर्षापासून चालू आहे आणि सुरुवातीला आमच्याकडे एक भरपूर माझं वारं धरून आपल्या दिंडीमध्ये आज जवळ 300 जपण वारकरी झाले आणि प्रत्येक जण या दिंडीसाठी आणि आषाढी वारीसाठी आतुरतेने वाट पाहतो. या वारी म्हणजे काय छोटा विषय नाही. वारीमध्ये चालत असताना जर एखाद्याचे काही शारीरिक अडचणी असतील त्या अडचणी दूर होणारे, तुमचं काही मणक्यात दुखत असेल त्या अडचणी दूर होणारे, गुडघा दुखत असलं तो मोकळा होणारे, तुमचं शरीर कमीत कमी एक वारी केल्याच्या नंतर तुमचं 5 वर्ष 10 वर्ष आयुष्य वाढवणार आहे. व्यसन करून आनंद मिळवू नका, वारी करून आनंद मिळवा. चला तर चालूया पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरी.